नमस्कार श्री सद्गुरू ब्रह्मजितन गोडोलेकर महाराज की जय। तर लोकमान्य टिळक स्मारक संचलित वाई या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेले आहे। तर या ठिकाणी प्रसिद्ध नाट्य चित्रपट मराठी अभिनेते वैभव मांगले यांचा या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम अंतरीच्या नाना कला या सदराखाली त्यांची मुलाखत डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे घेणार आहे। तर मित्रांनो, वाई या ठिकाणी गेली 21 दिवस वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं होतं। आत्ताचं हे 108वं वर्ष आहे आणि अनेक वक्ते या ठिकाणी येऊन मार्गदर्शनपर व्याख्यान देऊन गेलेले आहेत। आजचा हा शेवटचा दिवस आणि कृष्णामाई घाट वाई या ठिकाणी हा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरुवात होतो आहे। तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा। रंगीत तालीमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो। धन्यवाद। काहीतरी दुःखद त्याच्यामध्ये सतत घडत राहतं आणि ते सगळं बघून माझे डोळे इतके भरून येत होते। मी सुरुवातीला खूप वेळ डोळ्यातलं पाणी आवरण्याचा प्रयत्न केला, मग रुमालाची मदत घेतली, तोही प्यावा लागला। मग म्हटलं जाऊ दे, आता काय व्हायचं ते होऊ दे, म्हणून मी नुसता बसून राहिलो आणि अक्षरशः ते संपूर्ण प्रयोगभर माझे डोळे वाहत होते। मी नंतर त्यांना जेव्हा रंगपटामध्ये जाऊन भेटलो त्यावेळेला मला राहवलं नाही, मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला। हा जो अनुभव रसिकांना देता येतो याच्या मागे काय सगळी प्रोसेस असते की एक रसिक म्हणून मला जाणून घ्यायला आवडेल। नमस्कार वाई सर, आणि मी अत्यंत आभारी आहे या वसंत व्याख्यानमालेमध्ये मला इथे तुम्ही आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली। गेली 2 वर्ष डॉक्टर माझ्या मागे आहे की यावर्षी तरी तरी या, पण मे महिना आमचा हा जनरली नाटकाचा सीझन असतो आणि नाटकाचे प्रयोग या महिन्यात फार असतात कारण सुट्ट्या असतात सगळ्यांना। तर मग यावर्षी जरा योग जुळून आणि पदाधिकारी, अध्यक्ष, चेअरमन जे काही संबंधित अधिकारी लोक आहेत तर त्या सगळ्यांचे आभार की तुम्ही मला इथे बोलवलं। आणि डॉक्टर खरं तर मी डॉक्टरांची मुलाखत घ्यायला पाहिजे, ते डॉक्टरांचं कार्य आहे अनेक क्षेत्रामध्ये। त्यांचं लिखाण, त्यांचा जो दृष्टिकोन आहे एकूण विज्ञानाकडे पाहण्याचा, एकूण समाजाकडे पाहण्याचा, तर तो फार वाखाणण्याजोगा आहे आणि त्यांचं मी लिखाण नेहमी वाचत असतो। अत्यंत काय म्हणतो संवेदनशील असे लेखक आहेत ते आणि डॉक्टर आहेत। त्याच्यामुळे डॉक्टर थँक्यू, तुम्ही आज माझी मुलाखत घेताय त्याबद्दल। प्रश्न तुमचा जो आहे की हे सगळं कसं साधतं अभिनय अकादमीमध्ये, तर मला वाटतं काय असतं, चित्रकला ही जरी मूर्त असली तरी ती काहीतरी तुम्हाला एक दाखवत असते। घेणारा माणूस त्यातनं काय अनुभव घेतो ही वेगळी गोष्ट असते। ती प्रत्येकाच्या इथे तुम्ही काय शिजवलेलं आहे किंवा इथे काय भरलेलं आहे त्याच्यावर अवलंबून असतं। गाणं हे शिवाय तशीच कला आहे नाही, अभिजात जे भारतीय संगीत आहे त्याची तीच गंमत आहे की तुम्ही ऐकता पण ते आज तुमच्या काय झिरपतं, इथे तुमच्या काय मशागत झाली आणि इथे काय मशागत झाली त्याच्यावर फार गोष्टी अवलंबून असतात। त्यातल्या त्यात अभिनय ही कला आपल्याला काय जवळची वाटते, कारण ती तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव देते आणि त्या अभिनय एक चित्रपट असेल, एखादं नाटक असेल, तर त्याच्यातल्या व्यक्तिरेखा या तुमच्या जीवनाशी कुठे ना कुठेतरी सांगड घालत असतात। म्हणजे वाडकरी बंधूचं उदाहरण घेतलं म्हणून सांगतो, असा भाग प्रत्येक घरामध्ये असतो एक मोठा भाऊ, एक असा एक छोटा भाऊ असतो जुन्या काळी की जो शिकलेला नसतो आणि तो त्या घरात आयुष्य त्याचं असंच जातं लग्न न होता। अशा अनेक कुटुंबांमध्ये तुम्हाला ते दिसतं। म्हणून अशा कलाकृती तुमच्या मनामध्ये ठाण मांडून असतात आणि तर तुम्ही चांगलं नाटक, चांगलं सिनेमा बघा, सिनेमाचं नाही म्हणत आहे, त्या गोष्टी तुम्ही आयुष्यात विसरत नाही कधी। तर ही अभिनयाची जादू आहे असं मला वाटतं। आणि जेव्हा वैभव मांगले हा काम करतो असं तेव्हा तुम्हाला वाटतं, तेव्हा वैभव मांगले मला जो अनुभव अपेक्षित आहे या पात्राचा, तो अनुभव देण्यासाठी किती पात्र उतरला आहे त्याच्यावर तसं काम तुम्हाला आवडतं किंवा आवडत नाही किंवा ते तुमच्या आयुष्यभर संस्मरणीय असं राहतं।
म्हणून डॉक्टर लागू असतील, विक्रम गोखले असतील, हे नट आपल्या का चिरकाल स्मरणात राहतात? कारण ते त्या भूमिकेशी कुठेतरी तादात्म्य पावलेले असतात आणि मला जे त्या भूमिकेकडनं जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करून त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी ते अनुभव करतात तुम्हाला. खरं म्हणून मला वाटतं त्या भूमिका त्यांचे ते नट म्हणून ते तुम्हाला जे मोठे वाटतात ना ते त्यासाठी वाटतात असं मला वाटतं. आणि म्हणून अभिनय ही आपल्या सगळ्यांच्या जगण्याशी निगडीत असलेली कला आहे. आपण सिनेमाचे डायलॉग्स म्हणतो, आपण नाटकांचे डायलॉग्स म्हणतो, कारण ती कला तुम्हाला प्रत्यक्ष जिवंत अनुभव तुम्हाला तिथे तुमच्या बरोबर शेअर करत असते. आणि माणूस हा इतका भावनिक आहे की एखादी भावना कुठल्याही सिनेमात आणि चित्रपटामध्ये एकरूप झाली ना की तुमच्या ती उठते इथे मनावर. आणि म्हणून तो एखादा सीन, एखादं कॅरेक्टर अख्खा तुम्हाला कदाचित सिनेमा नाही आवडत, अख्खा कदाचित तुम्हाला नाटक नाही आवडत, पण तुम्हाला ती एखादी भूमिका एवढी आवडून जाते कारण ती तुमच्या अनुभव विश्वाशी निगडीत कुठेतरी असते. म्हणून अभिनय ही कला जास्त जवळ आहे. म्हणून चित्रकार दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय, चित्रकार आणि गायक याच्यापेक्षा ग्लॅमर नटांना जास्त आहे. कदाचित हे त्याचं कारण असावं. बरोबर आहे. पण हे नाटक जेव्हा बसवलं चंद्रकांत कुलकर्णी, तर एक नट म्हणून जेव्हा तुम्ही संहिता वाचता तेव्हा तुमच्या मनामध्ये एक भास्कर उभा राहिलेला असतो किंवा कुठलंही पात्र, बंदी आपण एक उदाहरण म्हणून घेतोय, आणि दिग्दर्शकाच्या मनामध्ये सुद्धा तसंच असतं. तर हे सगळं ज्या वेळेला ते पात्र शेवटी रंगमंचावरती सादर होतं, जेव्हा एखाद्या फिल्म मध्ये सादर होतं, त्यामध्ये त्याच्या दिग्दर्शकाचं कॉन्ट्रीब्युशन कसं आणि किती असतं आणि नटाचं कसं आणि किती असतं, कारण दोघंही हे अतिशय क्रिएटिव्ह सर्जनशील असे कलावंत आहेत. दोघंही आपला हिस्सा त्याच्यात होतच असतं. खरं नट हा कोरी पाठी घेऊन खरं तर यायला पाहिजे, येत बरेच लोक, पण आपलं बॅगेज थोडं मागं ठेवून यावं लागतं. आणि विशेषतः चंद्रकांत कुलकर्णी सारखा जेव्हा दिग्दर्शक असतो तेव्हा तो नटाला पहिलं नामोहरम करतो. बस तुमचे इगो, तुम्ही केलेलं काम, हे सगळं पुसा माझ्या समोर. कारण त्यांना माहिती असतं की मी सांगितलंय ते ह्या नटाला तिथपर्यंत येणार नाहीये जोपर्यंत हा त्याचा इगो उतरवून ठेवत नाही. कारण काय होतं, हे मला येतं ना बोलायला, हे मी बोलूच शकतो, हे तर दिग्दर्शक म्हणतो मी सांगतोय तसं बोलायला येतं का तुला, मी सांगतोय तसं चालायला येतं का तुला, तुला हे लाख येतंय, तू अनेक वेळा चाललाय, पण मी सांगतो तसं तुला येतंय का. आणि जर तुला ते येत नसेल तर तू अभ्यासूनच नाहीये. तू दिग्दर्शकाला आधी सरेंडर हो की हो मला काही येत नाहीये, मला तुम्ही सांगा काय करायचं. आणि नट हा तुम्हाला सांगू अत्यंत घाबरलेला असतो. तुम्हाला असं वाटतं की अरे याचे काय टँट्रम आणि हे काय, याचे काय रुग्ण, ते बाहेर दाखवायला असतात लोकांना, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, आणि हे ते तुम्ही किती ऐकता ते बाहेर असतात. पण जेव्हा दिग्दर्शक समोर येतो आणि जेव्हा दिग्दर्शक नाणावलेला असतो तेव्हा नट घाबरलेला असतो पहिला, कारण हा सांगतो ते मला येईल की नाही. मी प्रचंड घाबरलेला असतो कारण तो नट ती भूमिका वाचतो, त्या भूमिकेचे अनेक पदर त्याला दिसत असतात, त्याचे इतर पात्रांबरोबरचे त्याचे संबंध, त्या नाटकाला अ पासून ज्ञ पर्यंत सुरुवात असते, त्यात त्याचं कॅरेक्टर कुठेतरी असतं. तर ते सगळं ना तो वाचून तो मनाशी काय 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 करायच्या गोष्टी ठरवत असतो आणि दिग्दर्शक नेमका तिथे मोडता घालतो. म्हणजे हा कॉन्फ्लिक्ट दरवेळेला होतो आणि तो व्हायला पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण तुम्ही काय करता, तुम्ही भूमिकेत नाही शिरत अशा वेळेला, तुमच्यामध्ये तुम्ही भूमिका घालून सादर करता. म्हणून तुम्हाला दिसतं नाही का अनेक नट तसंच काम करतात वर्षानुवर्ष, ते वेगळं काम करताना दिसत नाही. त्याचं कारण त्यांचा एक पॅटर्न तयार होतो आणि मग त्या पॅटर्न मध्ये ते अत्यंत कम्फर्टेबल होतात आणि मग त्यांना कुठलीही भूमिका दिली तरी ते तसंच काम करतात. पण मला वाटतं जातीवंत जो नट आहे तो त्या कॅरेक्टर मध्ये जाऊन तो कॅरेक्टर काय विचार करतो, ती भूमिका काय विचार करते, त्यावर हुकूम त्याचे मॅनरिझम बदलतात, त्याच्या शारीरिक हालचाली बदलतात, त्याची चाल बदलते, त्याची भाषा बदलते, त्याची वाक्य बोलण्याची पद्धत बदलते. तर मग तुम्हाला कळतं की अरे या नाटकात त्यानं वेगळं काम केलं होतं, या नाटकात त्यानं वेगळं काम केलं होतं, या सिनेमात वेगळं काम केलं होतं. तर मग ते त्यासाठी ते नट जे असतात ते कष्ट घेत असतात आणि हा भ्यायलेला नट
हा हळूहळू हळूहळू त्याचा तो अनकम्फर्टनेस जो आहे तो सगळा तो दिग्दर्शकाच्या मदतीने हळूहळू कमी करतो आणि मग तो आत्मविश्वासाने ती भूमिका साकार करतो. पण त्यासाठी दिग्दर्शक हुशार पाहिजे. दिग्दर्शकाला काही येत नाही असं कळलं नटाला की तो त्याला झोपवतोच. म्हणजे तो त्याचं काहीही ऐकत नाही शेवटपर्यंत. त्याला हवंय तेच करतो. त्याच्यामुळे सिनेमे फसतात, त्याच्यामुळे नाटकं फसतात, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की याच्यात काहीच नव्हतं, याच्यात काय वेगळं होतं, याच्यात काहीच नव्हतं. तर ते त्या विषय चांगला होता पण मांडताना याला तर याचं कारण ते असतं की दिग्दर्शक हा नटांच्या आहारी जातो आणि नट म्हणतायत तसं काम पुढे होतं कारण त्या दिग्दर्शकाला बिचारायला काहीच येत नसतं. हा त्याच्यात एक मोठा वा. पण ऍट द सेम टाइम ते इतकं मेकॅनिस्टिक पण नसतं ना. म्हणजे दिग्दर्शकाने सांगितलं आणि तुम्ही केलं नाही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असते आणि दर प्रयोगाला काहीतरी एक टाकणभर वेगळेपणा तुम्ही ओतलेला म्हणून त्याला प्रयोग म्हणतो ना आपण. नाटकाचा प्रयोग त्यासाठी असतो. म्हणजे नाटक ही एकमेव गोष्टी मला फार अभिमानानं सांगावं असं वाटतं. चित्रपटात काय होतं, तुम्ही सीन करता संपतं, तुम्हाला परत सीन करण्याची भूमा नाहीये. त्यामुळे तिथे ते थोडं अवघडही आहे सिनेमात काम करणं. पण ते सगळं दिग्दर्शकाचं माध्यम आहे, सिनेमा आहे. आणि नाटक हे नटाचं माध्यम आहे. कारण एकदा तो त्या स्टेजवर गेला की तो फक्त तो असतो. तिथे दिग्दर्शक नसतो, तिथे संहिता नसते, तिथे लेखक नसतो, तिथे फक्त तो स्वतः परफॉर्म करत असतो. आणि म्हणून जबाबदारी फार मोठी असते त्याची. आणि म्हणजे मला असं वाटतं की कुठलाच नट 100% भूमिका कधीच करू शकत नाही. तो जर 100% भूमिका त्याने पार पाडली तर तो वेडा होईल. कारण तो त्याच्याशी इतका एकजीव होईल, एक तादात्म्य पावे की तो त्याचं स्वतःचं अस्तित्व उरणार नाही. म्हणून डॉक्टर लागून नटसम्राट सोडलं की त्या कारणासाठी सोडलं की हळूहळू लागूनचं लक्षात यायला लागलं की हे आता रोजच्या जीवनावरही याचा परिणाम व्हायला लागला. आपण रोजच्या जीवनात सुद्धा आप्पा बेलवलकर म्हणूनच आता आपण तयार व्हायला लागलो. म्हणून त्याने नाटक थांबवलं की आता हे आपल्याला नाही करायचं. म्हणजे भूमिका एखादी करायची म्हणजे परकाया प्रवेश करायचा असं नाही. तिथे वठवायची, ती वठवायची. त्यासाठी आपण तालीम करतो. अभिनय कशाला म्हणतात? अभिनय कशाला म्हणतात? त्यालाच म्हणतात ना की मी याच्यासारखं काम करणार आहे. मी भास्कर जे मला दिग्दर्शकाने लेखकाने सांगितलंय तसं भास्करचं मी काम करणार आहे. मी भास्कर नाही होणार आहे. हा, पण मी भास्कर असण्याचा आविर्भाव तुमच्या समोर सादर करणार आहे. तो अभिनय आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणाला तसं अरे हा भास्कर वैभव मांगले आहे असं वाटत नाही. म्हणजेच मी तो आविर्भाव आणलाय भास्करचा तुमच्या समोर. मी जर प्रत्यक्ष भास्कर प्ले करायला लागलो तर वैभव मांगले कोण आणि भास्कर कोण याच्यात फरकच राहणार नाही आणि मग तो अभिनय नाही म्हणता येणार त्याला. म्हणजे एक वैभव मांगले सतत भास्करवर लक्ष ठेवू नये की तू हे करतोय का ते करतोय आणि किती करतोय. करेक्ट अगदी बरोबर. एखाद्या वेळेला काय होतं, नाटक चालू असतं आणि पटकन मांजरच जाते मध्ये आडवी. तर मग अवधान कुणी बाळगायचंय? म्हणजे भास्कर जर असेल तर भास्कर त्याला हाक लावेल ना नाटकामध्ये. वैभव मांगले असेल तर काय म्हणत जाऊ दे त्या मांजराला जाऊ दे मग आपण डायलॉग बोलूया. नाही का? बरेच असे प्रसंग घडतात. अचानक लाईटच पडतो समोरनं. अवधान राखून आविर्भाव आणतो त्या भूमिकेचा, तो अभिनय आहे. तुम्ही इतक्या ताकदीच्या भूमिका जशा केलेल्या आहेत तसं मी कम ताकदीच्या वगैरे असं म्हणणार नाही. पण त्या मानाने सोप्या अशा भूमिका मला वाटतं संजय छाया वगैरे नाटकामध्ये केलं आणि ते नाटक ना शेवट म्हणजे दुसऱ्या अंकात इतकं उपदेशपर होऊन जातं. तुम्हाला आवडतं का खरोखरच ते नाटक? नाही सांगू का, काही काही नाटकांचे उद्देशही तसेच असतात असं मला बऱ्याचदा वाटतं. म्हणजे प्रशांत दळवी हे फार मोठे सिद्धहस्त लेखक आहेत ज्यांनी चापूल चारचौघी सारखी नाटकं त्यांनी लिहिली आहे. पण काय होतं, एका पॉईंट नंतर मला असं वाटतं की कुठेतरी लेखकही स्टॅग्नंट होत असावा ना, की त्याच्या म्हणजे जसा कलाकारही एका पॉइंटला आता वेगळं काय करायचं किंवा आता माझं परत परत तेच व्हायला लागलंय सगळं. असं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये, चित्रकारांच्या आयुष्यात होऊ शकतं, गायकांच्या आयुष्यात होऊ शकतं. तर तसं होऊ शकतं.
या नाटकाची खासियत ती आहे की त्याचा उपदेश हीच माझ्या मते त्याची गंमत आहे की तुम्हाला म्हणताय. हाच उपदेश इतक्या बाळवतपणे देण्याऐवजी म्हणजे म्हणे 4 चौघी हे सुद्धा उपदेशपरच नाटक आहे. 4 हा, पण आपल्या घरातल्या बायकांबद्दल आणि आपल्या समाजातल्या बायकांबद्दल आपण असा विचार करायला पाहिजे असं ते समोर बसवून तुम्हाला छडी मारून शिकवत नाही, पण ते तुम्हाला विचार प्रवृत्त करत. बरोबर त्यासाठी कलात्मकता जी आहे ती तुम्ही म्हणजे एकाच प्रचंड दळवीने ही दोन्ही नाटकं लिहिली आहेत, त्याच्यावर क्षणभर आपला विश्वास बसत नाही, इतकी ती भिन्न प्रकृती. नाही, पण हा अवघड प्रश्न आहे, मी तुम्हाला त्याचं सरळ उत्तर नाही देणार. जाऊ दे, तुम्ही आणि निर्मिती सावंतच्या नाटकामध्ये आहात तर त्याच्या आम्हाला काहीतरी. निर्मिती ताईंबरोबर तिच्याबरोबर मी पहिलंच नाटक हे केलं खरं तर, किंवा अभिनय तिच्याबरोबर पहिल्यांदा आम्ही एकत्र केला. निर्मिती ताई ही अत्यंत हरवणारी नटी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ती कॉमेडी आणि विनोदी अभिनेत्री म्हणून जास्त प्रसिद्ध आहे, तिची अनेक कामं तशी आहेत. पण या नाटकात तिनं तुम्ही बघितलं असेल तर तसं कॉमेडी काम नाहीये तिचं. तिनं एक सामान्य स्त्रीचं काम केले, त्यामुळे दोघांनी आम्ही तसंच सहज आणि सामान्य माणसाचं लेम्यांचं आम्ही काम केले त्याच्यामध्ये. पण अत्यंत सशक्त अशी अभिनेत्री आहे आणि स्टेजवरचा तिचा प्रामाणिकपणा हा फार क्वचित पाहायला मिळणारी गोष्ट आहे. रोज तसाच प्रयोग करणं ही फार मोठी कला आहे आणि ती तिच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट असते. म्हणजे स्वतःची पदाची भर वगैरे नाही. मला वाटतं तुमची आणि आम्हा सगळ्यांची पहिली ओळख झाली ती छोट्या पडद्यावरचे नट म्हणून. कारण आम्ही लहान गावातले खेडेगावातली माणसं आहे, आमच्याकडे काय नाटकं बिटकं येत नाही. आम्ही उठून जेव्हा कधी मुंबई पुण्याला जाऊ आणि योग जोडून आला तर आम्हाला त्याची सर चाखायला मिळेल. पण टीव्ही आम्हाला दिसत राहतो आणि त्या छोट्या छोट्या स्किट मधनं तुमची भूमिका आम्ही बघितलेली आहे. तर हे जे स्किट्स असतात बरेचदा त्याच्यामध्ये काही थीम अत्यंत छोटीशीच असते, पण ती ज्या तऱ्हेने फुलवलेली असते ना ते विलक्षण काम आहे. हे कसं म्हणजे बॉटल स्टेप बाय स्टेप. नाही, खरं तर तुम्हाला सांगू का, स्किट हा वेगळाच फॉर्मॅट आहे. म्हणजे मी फुच्या काळामध्ये म्हणजे स्किट आम्ही करत होतो, तो फॉर्मॅट मध्ये काम करत होतो. त्याच्यानंतर तुम्ही आता हास्यजत्रा वगैरे पाहत असाल तर त्यात तुम्हाला ते पाहायला मिळतं. पण तुम्हाला सांगू का, या सगळ्यामध्ये एक तांत्रिक मुद्दा आहे त्याच्यात थोडासा. तुम्ही ती स्किट पाहता ती एडिट केलेली टेलिव्हिजनवर. ओके, प्रत्यक्ष शूट आणखी काही मोठं असतं. प्रत्यक्ष जेव्हा ते परफॉर्म होत असतं तेव्हा कदाचित तुम्हाला हसायलाही येणार नाही. पण ती हसायला बसवलेली माणसं. तांत्रिक मुद्दा हाच सांगतोय तुम्हाला मी त्याच्यामध्ये, की ते एकतर एडिट केलेलं असतं, त्याच्यातले फक्त चांगले वाजलेले पंचेस वाजतील असे पंचेस त्याच्यामध्ये घातलेले असतात. त्या पंचेसवर समजा तिथे बसलेले जे 2 जज आहेत त्यांची लाफ्टर्स नाही घातली किंवा त्यांचे जे सहकलाकार तिकडे कोपऱ्यात बसून खुर्चीवरनं उठून जे हसत असतात ते नाही घातले तर तुम्हाला त्याची मजा येईल का, एवढंच मला एकदा सांगा. म्हणजे तुमच्या समोर जे दाखवलेलं असतं ते अत्यंत सजवून त्यातला ठराविक भाग दाखवलाय, तेच जेव्हा तुमच्या समोर इथे स्टेजवर परफॉर्म करतात तेव्हा ते वर्क नाही होत तेवढं. बरोबर. कारण मी बरेचदा असं बघितलंय की तिथलं स्किट बघून आम्ही स्नेहसंमेलनात करायला गेलं तर त्याला काय कोण हसत नाही. कारण तिथे ते तेवढ्या त्या फॉर्मॅटमध्ये त्याची गंमत येते सर. जेव्हा ते स्टेजवर होतं ना तेव्हा त्याची काहीच गंमत येत नाही. म्हणून मग तुम्हाला नाटक जे लागतं ते त्यासाठी नाटक महत्वाचं आहे. हे छोटे छोटे स्किटचे फॉर्मॅट हे तेवढ्यापुरती गंमत येते. तुम्ही टेलिव्हिजनवर पाहता आणि त्यात काय घालून ते तुम्हाला बाळे डॉक्टर वगैरे घातलेले असतात ते त्या पद्धतीने तुम्हाला ते दिसतं म्हणून त्याची गंमत येते, पण खरं तर तसं नाही येते. ओके. आणि रोज उठून विनोदीच सादर करायचं याचंही एक प्रेशर असेल. प्रश्नच येत नाही. माझं एका पॉईंट नंतर तेच झालं. म्हणजे मी फू करत होतो, त्यानंतर माझे कॉमेडियन म्हणून मी प्रसिद्ध झालो. त्याच्यानंतर मी असे स्किट संमेलनामध्ये किंवा कुठेतरी आम्ही सादर करत होतो. पण एका पॉइंटला माझ्या लक्षात आलं की आपण इथे आता स्किट सादर करतोय 10 मिनिटाचं, समोर लोक ऐकतायत नाही ऐकतायत त्यांचा काही संबंध नाही, जेवणं चाललेली आहेत, लहान मुलं बागडतायत,
तेव्हा एका क्षणी माझ्या लक्षात आलं की हे सगळं करण्यासाठी आपण गावावरून मुंबईत नाही आलोय. त्याचे पैसे खूप होते, खूप मिळायचे पैसे, अजूनही खूप पैसे मिळतात. पण मग ना ते थोडंसं लाजिरवाणं व्हायला लागलं नटासाठी माझ्या. आणि तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे काहीतरी करून लोकांना हसवत राहणं ही फार दुःखद गोष्ट आहे असं वाटतं मला. मग अंगविक्षेप करा, मग अश्लील विनोदाचा आधार घ्या, काही करून तुम्ही हसला पाहिजे. तर मला वाटतं ते फार जाचक व्हायला लागलं माझ्यासाठी. आणि म्हणून मी एका पॉइंटला ठरवलं की आपण आता हे बास करायचं या फॉर्मॅटमध्ये काम करणं. त्यानंतर मी स्किट करणं सोडून दिलं. मी टेलिव्हिजनला स्किट करत नाही, मी कुठे स्किट करत नाही. कारण आम्ही बघतो अंगविक्षेपातून विनोद निर्मिती केली जाते, कोणाच्या व्यंगाची चेष्टा केली जाते, वरती संवाद असतात. पण काही काही बहारदार खेळ पण असतात त्याच्यामध्ये. म्हणजे आता आबुराव बाबुराव या स्वरूपाचे जे स्किट्स असतात ते जे ते मुक्त नाट्याच्या स्वरूपाचे असतात आणि ते दोघं एकमेकाला अचाट थापा मारतात वगैरे. ही जी काय मजा आहे त्याला मला वाटतं ती चालतच राहील. तमाशाच्या फडातनं इकडे आलेला प्रकार आहे तो. त्यामुळे कलाकार म्हणून घुसमट झाल्यामुळे अन्य मार्ग तुम्ही चोखाळले आणि या अशा विविधरंगी भूमिका आम्हाला बघायला मिळाल्या. सिनेमे सुद्धा तुम्ही भरपूर केलेत आणि मला वाटतं टाइमपास मधला तुम्ही पण लोकांच्या फार लक्षात राहिलेले आहात. नया आहे एखाद्या नटाने एखाद्या भाषेला किंवा संस्कृतीला वाक्प्रचार बहाल करणं ही मला वाटतं सर्वोच्च अचिव्हमेंट असावी त्यातली. मला असं विचारायचं आहे की केस नसल्याचा भूमिका मिळणारा फायदा होतो. काय आहे, माझे केस फार लवकर जायला लागले. ते अनुवंशिकच होतं, माझ्या वडिलांचंही तसंच होतं. आणि मग 12वी FYच्या साधारण त्याच सुमारास केस फार विरळ व्हायला लागले होते. तरी पण लग्न होईपर्यंत टिकवून ठेवले मी ते थोडेसे. अगदीच लग्नात प्रॉब्लेम नको म्हणून थोडे टिकवून ठेवले होते. आणि नंतर मग एका वर्षानंतर परेशची फिल्म होती राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी. तर त्या हा परेश म्हणाला की तुम्ही प्रत्येकाने टक्कल केलं पाहिजे, मला बी केला पाहिजे नाही. म्हटलं ही आयती संधी आहे, आपण टक्कल करावं. आणि कसं आहे, केस अत्यंत थोडे होते. म्हणजे देवळाच्या बाहेर आपली एक चप्पल हरवली की आपण दुसरी काही घरी घेऊन जात नाही, आहे ती पण आपण टाकून देतो. तसंच मी ते टक्कल करून टाकलं. आणि नंतर मग ती आयडेंटिटीच मिळाली मला वाटतं त्या टकलाला. पण मला असं कधी विषाद नाही वाटत की अरे ह्याचे काय सुंदर केस आहेत. आणि मला असं वाटतं की शेवटी, आणि मी पुन्हा तोच आहे की समजा मी हिरो कॅटेगरीमध्ये असतो तर वाटलंही असतं कदाचित मला. पण मी पहिल्यापासूनच चरित्र अभिनेता म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये एस्टॅब्लिश झालं, त्याच्यामुळे मला त्याचं काही विशेष वाटत नाही. आपल्याकडे खूप अशी उदाहरणं आहेत की बमन इराणी असेल किंवा तुमचा परेश रावल असेल, अनुपम खेर असतील, असे खूप लोक आहेत की जे टक्कल ठेवूनही तुम्ही विग वापरण्याची खूप मोठी संधी मिळते त्या निमित्ताने. वेगवेगळ्या केशभूषा, काळे पांढरे कसे, जुल्फी वगैरे आणि लांब वगैरे असे कुठेही तुम्ही केस ठेवू शकता तुम्हाला. तर ती एक सोय त्या निमित्तानं झाली. पण असं मला कधी वाटलं नाही की आपण का टक्कल केलं किंवा आपल्याला केस का नाही येत भरपूर. मला वाटतं स्वीकार सर्वच गोष्टीत हा एक खूप महत्वाचा भाग आहे याच्या मागे. कारण एक नट असून सुद्धा हे सगळं या पद्धतीने आणि म्हणजे सार्वजनिकरित्या व्यक्त होणं हे खूप खूप महत्वाचं आहे. तुम्ही आलात मुंबईत ते मला वाटतं वयाच्या 27व्या. हो, 27. तोही एक प्रकारचा न बाळगलेला विषादच आहे. मला वाटतं की कदाचित 10 वर्ष आधी आलं असतं तर यू वुड हॅव गॉट दॅट 10 years ऑफ लीड. करेक्ट. तसं काही झालं नाही. हो, का बरं झालं नाही असं नाही. कोकणामध्ये तुम्हाला सांगू का, मला ऍक्टर व्हायची माझी कधीच अशी इच्छा नव्हती किंवा माझ्या डोक्यात नव्हतं की आपण मुंबईत जाऊन काहीतरी एस्टॅब्लिश ऍक्टर व्हावं, मोठं काहीतरी व्हावं. आम्ही गाव पातळीवरच एकांकिका आणि नाटक बिटक ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. पण 2-4 लोक असे होते माझ्या दृष्टीने जे महत्वाचे होते की जे लोक मला म्हणायचे की वैभव, तुझ्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत अभिनेता म्हणून, आणि त्या इथे नको तू वाया घालवूस. तू जरा NSD ला जा, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये जा किंवा अजून कुठल्या तरी फिल्म इन्स्टिट्यूटला जा, जिकडे तू अभिनय थोडासा अजून तुझं त्याच्यावर काम होऊन तुला कामं मिळतील.
पण गावात मध्यमवर्गीय माणसाच्या आई वडिलांना कुठे वाटतं असं की आपल्या मुलांना अभिनेता व्हावा आणि त्यासाठी आपण काहीतरी त्याला प्रोत्साहन, कुठल्याच भागामध्ये असं नसतं. हा त्यांचा दोष नाहीये खरं तर, तो त्या व्यवस्थेचाच दोष म्हणायला पाहिजे आपण. पण मी शिक्षक आहे, मी BSc BEd केलेलं आहे आणि मला असं वाटलं की आपण शिक्षक व्हावं. कारण बळजबरी सायन्सला घातलं, तिथे काही माझं विशेष काही माझं लक्ष नव्हतं. का सायन्स, मला आर्ट्सला जायचं होतं, मला मराठी विषय घेऊन BA MA करायचं होतं, प्राध्यापक व्हायचं होतं. तर मला ते काही ते वडिलांनी करू दिलं नाही आणि सायन्सला घातलं. आणि तिथे ना सगळी ससे ओलपट सुरू झाली की तुमच्या मनात नसतं आणि तुम्हाला तुमचे पालक सांगतात म्हणून करायला लागतं. आणि ते जे नैराश्य येतं विद्यार्थ्यांना, मुलांना, ते वर्षानुवर्ष त्याच्यातून बाहेर पडत नाही. मी पाहिलंय. म्हणजे आज तुमच्यातले अनेक लोक असतील की मला ते करायचं होतं यार, पण ते करायचं राहून गेलं माझ्याकडनं. तर ना ते राहून ते यासाठीच जातं की एकदा तुम्हाला त्या रहाडगाड्यात ढकललं ना की मग तुम्ही न थांबता वाहतच राहता. आणि एका टप्प्यावर असं वाटतं की हा यार आता आपण पोचलो इथपर्यंत, जे करायचं होतं ते राहून गेलं. ते कदाचित मला वाटलंही असतं. पण मी त्याच दरम्यान मुंबईत आलो उद्विग्न होऊन की चला 1 वर्ष आपण देऊन बघूया काय होतंय का आपल्या आयुष्यामध्ये. मुंबईत कोणीही ओळखीचं नव्हतं आणि मी आलो. माणसं त्या टप्प्यावर मला भेटत गेली, बरी माणसं. आणि मला वाटतं जिथे पोचायला पाहिजे होतं तिथे मी वेळेवर पोहोचलो, यालाच नशीब म्हणतो मी. तर ते वेळेवर पोहोचणं जे आहे तिथे त्या स्थळी आपण असणं, ती गोष्ट तुम्हाला ना बऱ्याचदा सक्सेस द्यायला कारणीभूत ठरते. आणि मग त्या गोष्टी आम्हाला थोड्या मिळत गेल्या आणि त्यातून माझं पुढे सगळं घडलं असं वाटतं. पण ऍक्टर व्हावं असं माझ्या मनात कुठेही नव्हतं. पण मी आलो आणि पुढे सुदैवाने मला अनेक गोष्टी जुळत गेल्या आणि तिथे इथपर्यंत मी येऊन पोहोचलो. पण अजिबात ऍक्टिंगचं ट्रेनिंग नसताना इतक्या तऱ्हेच्या भूमिका तुम्ही करू शकाल किंवा त्याच्यावरती तुम्ही कसं काम, यू हॅव ट्रेन्ड युअरसेल्फ. हो. तर ते माझ्याकडे काय आहे, एक मला असं वाटतं की कोकणामध्ये फार खवचट असतात माणसं. कुठलीही गोष्ट पटकन स्वीकारायची नाही आणि प्रत्येक गोष्टीवर टीका करायची. तर बघा, टीका करणारी माणसं ही जास्त चिकित्सक असतात. त्यांच्याकडे दांडगी निरीक्षण क्षमता असते. ते चांगलं पाहतच असतात पण ते वाईट पाहतात आधी. आणि माणसं खूप चांगली ऑब्झर्व करण्याची त्यांच्याकडे हातोटी असते. तुम्ही नेहमी बघा, ती माणसं सहसा फसत नाहीत कुणाच्या याच्यामध्ये, भाषामध्ये येत नाहीत ती माणसं. पण जी माणसं साधी आहेत, भोळी आहेत, त्यांना पटकन फसवता येतं. हे टीका करणारी माणसांना लबाड असतात थोडीशी आणि ती त्यांना फार असं पटकन तुमच्या भाषात घेता येत नाही. तर ती निरीक्षण क्षमता असते त्या माणसांकडे, ती माणसाला ऑब्झर्व करत असतात. टीका करणं एवढी साधी गोष्ट नाहीये आणि मार्मिक टीका आणि योग्य टीका करणं यासाठी तर फार मोठी बुद्धी लागते माणसाकडे. तर मला वाटतं की ती कोकणातल्या बहुतांश माणसांकडे या पद्धतीची करत काही नाही, ते फक्त टीकाच करतात, हा वेगळा मुद्दा. तर ती निरीक्षण क्षमता मला वाटतं आमच्याकडे आहे त्या भागामध्ये आणि माझ्याकडेही ती आहे की ना, माणसं कशी बोलतात, कशी वागतात, कुठल्या भागातून आलेली माणसं कशी वागतात. मी तुम्हाला हे सांगू शकतो की हा माणूस मराठवाड्यातून आलाय. मी भाषेवरनं पण नाही सांगत, त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवरनं पण मी सांगू शकतो की हा मराठवाड्यातून आलाय, हा कोकणातून आलाय, हा विदर्भातून आलाय. कारण भौगोलिक जी सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण यातून जी माणसं घडतात ना, ती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी माणसं. वाईमधला माणूस वेगळा आहे, पुण्याचा माणूस वेगळा आहे, मुंबईचा माणूस वेगळा आहे, रत्नागिरीचा माणूस वेगळा आहे, वरती महाबळेश्वरला गेलात तर तिथलाही माणूस वेगळा आहे. कारण त्याची सगळी भौगोलिक आर्थिक वेगळी परिस्थिती आहे, त्याची कामं वेगळी आहेत. वाईमध्ये राहणाऱ्या माणसाची कामं आणि त्याचा परिसर आणि हा सगळा वेगळा आहे. तर माणूस वेगवेगळा होतो म्हणजे काय होतो हा अभ्यास करण्याची माझी फार मला आवड आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं माणसाचे मॅनरिझम्स, माणसाची विचार करण्याची पद्धती याच्यावर मी जास्त फोकस करू शकतो. बोली भाषांवरती सुद्धा तुम्ही विशेष लक्ष ठेवून. बोली भाषा असं मला वाटतं की हा ना, ते गाणं आहे बोली भाषा म्हणजे. वा. हो, कारण त्याच्यामध्ये बघा किती वेगवेगळी प्रकारची त्याच्यामध्ये सुरावट आहे नाही का. वाईकडचा माणूस वेगळा बोलतो, सातारचा माणूस वेगळा बोलतो, कोल्हापूरचा माणूस वेगळा बोलतो.
तर ते त्याची ती लय वेगळी असते त्याच्या बोलण्यामधली. आपण चेष्टा करून काय करतो माहिती आहे ना, मुंबई पुण्याचे लोक विशेषतः ते ना लोकांना घाबरवून त्या भाषा मारण्याच्या मार्गावर आहे. बोलीभाषा म्हणजे आमच्याकडे संगमेश्वरमध्ये जी बोलीभाषा आहे, संगमेश्वरी बोलीभाषा, जी मी खरं तर जास्त टेलिव्हिजनवर आणली याच्यावर, तर ती बोलीभाषा आता लुप्त होते. ती भाषा कोणीच बोलत नाहीत, कारण या सगळ्या तथाकथित उच्चभ्रू लोकांनी हा आला बानकोटी, ह्याची जल्ली तुल्लीची भाषा आहे, ही काय भाषा आहे. तर त्याला कॉम्प्लेक्स यायला लागला की आपल्याला जर यांच्यात वावरायचं असेल तर मला शुद्ध आणि प्रमाण भाषाच बोलली पाहिजे, जी खरं तर फार नंतर आलेली गोष्ट आहे. तर आपण शहरी लोक त्या लोकांना कॉम्प्लेक्स देऊन देऊन त्यांच्या भाषा आपण संपवायच्या भाषांवरून इस्त्री फिरवल्यासारखं एकच एक लय आणि एकच एक लय. अगदी 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 खरं तर प्रमाण भाषेमध्ये काय हे आहे सांगा, वेगळं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. साधं म्हणजे आमच्या कोकणामध्ये आम्ही जी संगमेश्वरी बोलीभाषा, काय रे कुठे गेला होतास, होय गाय सकाळला आलायस, होय आणि बापूस कसा बरा आहे, हा ना आयशीचा फोन आला होता मागे, बरी आहे ना, होय सांभाळून राहा रे बाबा, हा झाला, हा चांगला आहे. आता ह्याच्यात किती गोडवा आहे. तीच कोल्हापूर माझा आजोळ आहे, काय रे बाबा कधी आलायस, होय ते भेटलं की वडील, होय आईचा फोन आलता की, होय बरं आहे ना काय सगळं चांगलं आहे की, मग राहा की चांगला ना बरं काय, फोन करत जा रे, हा चल चल ठेवतो बरे. तर आता ह्याच्यामध्ये बघा ह्या दोन भाषा आहेत, पण त्याच्यामध्ये त्याची लय त्या भाषेतली किती वेगळी आहे. त्याच्यात गाणं आहे का नाही. तर हे गाणं ज्या नटाला समजत नाही, त्यातला गोडवा ज्याला समजत नाही, तो वेगवेगळं कामच करू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. एक टिपिकल धेडगुजरी काहीतरी कोल्हापुरी मराठी सिनेमांमध्ये बोलतात, ते कोल्हापुरी नाही आहे. बरोबर. काय राहिलंय टाकलायस. तर त्या भाषेमधले ते शब्द, त्या भाषेमध्ये तुझे बोलण्याचे 5-10 शिवाय कमी पडल्या ऍक्च्युली. तर या ज्या गोष्टी आहेत ना, त्या नटाला पण कळल्या पाहिजे, त्या ऐकणाऱ्या. तुम्ही जर ऐकलंच नाही चांगलं तर तुम्हाला बोली भाषेचा गोडवा कसा कळणार. म्हणजे गाणं सुद्धा चांगलं ऐकायला पाहिजे आणि तो कान सुद्धा तयार पाहिजे. तुझं पद्य शोधणं हे नटासाठी सुद्धा अगदी. आणि पद्यात तर पद्य आणि गाणं असतंच. मला वाटतं गाणं हा देखील तुमच्या अंतरीच्या नाना कलांमधली ती पण एक कला आहे. आणि किशोरीताई तुमच्या दैवत. हो 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 तुम्ही शिकलात त्यांच्याकडे. नाही शिकलो नाही. खरं तर गाणं मला करायची फार इच्छा होती. पुन्हा तोच एक मुद्दा आहे, मला क्लासिकल सिंगर व्हायचं होतं. मला प्राध्यापक व्हायच्या आधी सुद्धा मला क्लासिकल, मी वडिलांना म्हटलंही होतं मला जरा कुठेतरी गाण्याला पाठवा, तर ते पुन्हा मध्यमवर्गीय आपला ऍटिट्यूड, काय भीक मागायचे डोळे वगैरे लागले तुला, ते सगळं होतं. पण गाणं तुम्हाला सांगतो, मी 10वी-11वीच्या दरम्यान मला क्लासिकल ऐकायची अचानक मला माझ्या घरामध्ये वडील खरं तर गाणं म्हणत होते, म्हणजे क्लासिकल नव्हतं पण उडती पोवाडे वगैरे असे गाणी ते म्हणत असत. तर ते गाणं ऐकता ऐकता कुठेतरी मला त्या दरम्यान भीमसेन दादा, कुमारजी आणि किशोरीताई यांचं गाणं माझ्या कानावर पडायला लागलं. आणि मला वाटायला लागलं हे गाणं सुगम पेक्षा काहीतरी वेगळं आहे. याच्यात शब्द नाहीये, याच्यात सूर आहे आणि ते सूर तुम्हाला रिझवतात, ते सूर तुमच्या आतमध्ये कुठेतरी पोहोचतात. पण हिंदी सिनेसंगीत हे प्रत्येकाचा जीव की प्राण असतो त्या वयामध्ये. हा, ते सोडून इथला लगाव लागला. ते मला वाटतं ते दैवीच असावं. कारण एकदा अश्विनी भिडे देशपांडेंच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि त्यांचा माझा चांगला परिचय आहे त्यांच्याशी. तर त्या मला एकदा म्हणाल्या, तुम्ही गाणं शिकलायत का? म्हटलं नाही शिकलेलं. तुमच्या घरात गाण्याचे संस्कार आहेत का? म्हटलं नाही, कुणावरही संस्कार नाहीत गाण्याचे. क्लासिकल ऐकतात का घरामध्ये? अजिबात नाही. मग तुम्ही हे गाणं कसं ऐकता क्लासिकल एवढं? आणि ते तुम्हाला गाण्याचा उत्तम कान आहे, त्यातलं मर्म तुम्हाला कळतं, हे कसं? तर म्हटलं हे मला माहित नाही ताई कसं कळतं. त्यावर ते असं म्हणाल्या की यासाठी तो एक वर्णच काहीतरी एक घेऊन यावं लागतं तुम्हाला. हा, ते देणं आहे. क्लासिकल समजून ते आवडणं आणि त्यातलं मर्म कळणं ही एक देण असते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर बघा क्लासिकल ऐकणारे कमीच आहेत लोक. सगळा तो अनुभव आहे किशोरीताईंचा.
एकदा असंच घाबरत घाबरत फोन केला, कारण त्या खूप स्ट्रिक्ट आहेत आणि होत्या आणि अत्यंत मुफट होत्या. हे मी ऐकून होतो. खूप लोकांनी घाबरवलं पण होतं मला की अरे नको जाऊ असं तसं, त्या खूप हे करतात, हाक लावून देतात वगैरे. तर मी घाबरतच फोन केला. त्यांच्या मुलाने उचलला. सुदैवाने ते मला ओळखत होते ऍज अन ऍक्टर म्हणून, त्यामुळे थोडासा प्रवास सोपा झाला तिथे पोहोचणं. मग किशोरीताईंकडे जाणं येणं झालं, त्यांचे सगळे विचार ऐकणं, त्यांच्या कार्यक्रमाला जाणं, या सगळ्या गोष्टी होत गेल्या. मला वाटतं पुन्हा नट म्हणून तुम्हाला सांगतो मी की क्लासिकल ऐकणं ही सुद्धा फार गरज आहे कलावंताची. मग तो चित्रकार असेल किंवा कुठल्याही कलेमध्ये जाणारा माणूस असेल किंवा अभिनेता असेल. ती 1 तास किंवा ती 40 मिनिटाची जी बैठक असते, त्या बैठकीमध्ये एक समजा यमन मांडला, एखादा बागेश्री मांडला, तर त्या रागाचं जे व्यक्तिमत्व तुमच्या समोर उभं राहतं, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला भूमिका उभी करण्यासाठी मदत होते. किशोरीताईंना विचारायचो, किशोरीताई तुमचा बागेश्री दरवेळेला असा वेगवेगळा कसा असतो? तर त्या म्हणाल्या की बागेश्री अनंत आहे रे. वा, मला त्यातलं जे समजलेलं नाट्य आहे ते मी तुझ्या समोर सादर करते. त्या म्हणायच्या प्रेम या विषयावरचं तू नाटक सादर करतोस म्हणजे प्रेम सादर करतोस का तू? नाही, त्या लेखकाला समजलेला त्या प्रेमाचा एक छोटासा अनुवाद, एखादं नाट्य तो गुंततो आणि त्यातली एक तू भूमिका सादर करतोस म्हणजे तू प्रेम नाही साकार करत. ते मोठं आहे, ते अनंतच आहे. तर त्या रामाची भूमिका साकार करतोस म्हणजे तू राम असतोस का? रामाचं एक नाट्य तू सादर करतोस ना. राम अनंत आहे, त्याचं भावविश्व खूप मोठं आहे. तर त्याचं जे नाट्य आहे तू सादर करतोस, तसंच बागेश्रीचं मी एक नाट्य म्हणून तुझ्या समोर सादर करते, असा तो विचार होता. आणि ती बैठक फार महत्वाची आहे नटांसाठी क्लासिकल किंवा अभिजात संगीत ऐकण्याची. मला वाटतं ही जी कलादृष्टी आहे, म्हणजे आपल्या कलेकडे आणि इतरांच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी, ती तुमची आणि किशोरीताईंची मिळती जुळती होती, म्हणून हे माहीत असते तुम्हाला. असे क्षण रंगभूमीवरती तुम्ही प्रेक्षकांसाठी निर्माण करता. खरंय. हो, अगदी खरंय. मग ते गाणं तुम्ही ऐकून आत्मसातही केलं. आणि मी असं बघतो की कुठलीही भूमिका असली वैभव मांगलेंची की त्याच्यामध्ये गाण्याची एखादी लकेर ही असते, मुद्दाम जागा निर्माण करून की तो एक पात्र निदान प्रवेश तरी गाजगात करतं किंवा काहीतरी डायलॉग तरी गाजगात म्हणतं, असं सगळं आहे. मग संगीत नाटकाचा काय विचार आहे? नाही, मी काही क्लासिकल शिकलो नाहीये. संगीत नाटकाला तसं जरा क्लासिकलची गरज आहे. पण एक आहे की आमचं करायचं एक माणूस आहे, पण त्याच्यात एक नवीन गाणीच तयार करून ती मी त्याच्यावर काम करून ते सादर करावं असं एक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या सुद्धा मनात आहे. आता बघूया कधी घडतं ते. आम्ही वाट बघतो सगळेजण, रसिक मंडळी त्याची. याच्या बरोबरच म्हणजे गाण्यातच असा तुम्हाला अचानक शोध लागला. आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की किशोरीताईंवरती त्यांनी जो अप्रतिम लेख लिहिलेला आहे, त्याच्यामुळेच आपली खरी ओळख झाली. म्हणजे शाळेत असताना ते काय डोंगर, 4-4च्या आकड्याने उडणारे पक्षी, नदी, झाड, असं चित्र काढलं होतं का तुम्ही? नाही, असं चित्र मी कधी काढलं होतं असं आठवत नाहीये मला. पण चित्रकला बरी होती माझी लहानपणापासूनच. पुन्हा तेच आहे की आपल्याला एक चित्रकला हा विषय म्हणून असतो, त्याचं पुढे काय करायचं हे शिक्षकही सांगत नाहीत आणि पालकही सांगत नाहीत. तसा या देशामध्ये चित्रकला हा फार दुर्लक्षित विषय असं मला वाटतं. जसं युरोपमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये जो खूप मोठी समाज मान्यता आहे, वाद आणि चर्चा चित्रांवरती, आणि ते सगळं सांभाळून ठेवायचं, राखून ठेवायचं, मांडायचं, लोकांना तिकीट काढायला आपण पैसे कमवायचे. एक्झॅक्टली. हे उद्योग त्या देशामध्ये होतात. पण चित्रकला ही अफाट गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण चित्रकार जे त्याचं निसर्ग असेल किंवा ती जी कलाकृती असेल त्या माध्यमातून जे स्वतःचं मन त्याच्यामध्ये मांडत असतो ना, तर ते मन तुम्ही शोधणं, ते मन तुम्ही जाणून घेणं, हे तुम्ही एक रसिक म्हणून फार मोठी कलात्मक गोष्ट असते. मला म्हणजे आज आपण काळ्यांचं प्रदर्शन बघितलंय, ते दाम्पत्याचं 3 आठवडे गेली. हो, फार सुंदर प्रदर्शन आहे. तर मला वाटतं की ती फार सुंदर गोष्ट असते अनुभूती मिळवण्यासाठी. अनुभव
आपण अनेक ठिकाणी घेतो, पण अनुभूती फार क्वचित ठिकाणी तुम्हाला मिळते. आणि अनुभूती जिथे मिळते ना, त्याने तुम्ही तुमचं आयुष्य अजून थोडं उजागर होतं आणि असं ते थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, एक अशी झळाळी येऊन जाते त्या क्षणापुरती त्या आयुष्याला. आणि मग जगण्याचं ध्येय नाही म्हणत, पण जन्माला का आलो तर त्याचे काही उत्तरं तुम्ही जेव्हा शोधत असताना तेव्हा अशा क्षणी तुम्हाला ती मिळून जातात आणि ती तुम्हाला शब्दात नाही सांगता येत, पण तुम्ही तो अनुभूती ती गाठीशी तुमच्या बांधून ठेवता असं वाटतं मला. त्याच्यात गाणं येतं, मग त्याच्यामध्ये चित्रकला येते, नृत्य येतं, अभिनय येतो, ह्या सगळ्या कला त्याच्यामध्ये येतात असं वाटतं. तर चित्रकला हे असंच मला लॉकडाऊन मध्ये सापडलेलं एक माझ्यातलीच एक गोष्ट होती. मी काही स्वतः चित्रकार म्हणत नाही, पण चित्रांशी त्या काळात मी खेळलो थोडंसं. त्या चित्रातून तुमच्यासारखे काही लोक पुढे आले, त्यांनी चित्र घेतली विकत आणि त्याच्यातून मी रंगभूमीचे बॅकस्टेज वर्कर्स जे होते त्यांना मी थोडी मदत करू शकलो त्या निमित्ताने. तर तेवढ्यापुरती ती होती असं नाही, पण चित्र काढण्यासाठी सुद्धा एक मनाची एक फार स्थिर अशी अवस्था असायला लागते. तुम्ही अनेक व्यवधांमध्ये अडकला असाल तर तुम्हाला चित्र बरं काढता येत नाही. हा अनुभव सध्या मी घेतोय, कारण इतकी धावपळ चालली आहे माझी. तर मला ती बैठक नाही साधता येत असं वाटतं. पण जो काही काळ मी त्या काळात चित्र केली किंवा चित्र काढण्याचा प्रयत्न केला, ती फार गमतीशीर आणि फार सुंदर काळ होता असं वाटतं. अतिशय सुंदर चित्र तुम्ही मला वाटतं फेसबुकवर वगैरे असतील टाकलेली. आणि त्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्यांनी ती चित्र काढली, मग असंच ती चित्र बघितली गेली ऑनलाईन. आणि माझ्याकडे तुमच्यापैकी काही जण घरी आले आहेत, त्यांनी बघितलं असेल की हॉलमध्ये त्यांचंच एक चित्र असं फुलांचं एक छान सुंदर चित्र हॉलमध्ये लावलेलं आहे. आणि वाटेल त्या माध्यमावर असं त्यांनी चित्र त्यावेळेला फळकुटांवर, दगडावर जे हाताला लागेल, कारण लॉकडाऊन मध्ये कॅनव्हास आणि रंग सुद्धा मला वाटतं संपले होते. तर त्याच्यात जे उपलब्ध असेल त्यातनं ही कला बहराला आली आणि यातून देखील हा कलाकार स्वतःला शोधत गेला आणि या चित्रकलेतून आणि संगीत कलेतून त्यांचा अभिनय हा अनेक अंगांनी मला वाटतं बहरून गेला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. गंमत सांगू का, एक मी नेहमी म्हणतो की ज्याची पॅशन असते, जो आपल्याला छंद होत असतो, त्याचाच व्यवसाय होणं याच्यासारखं दुसरं सुख नाही. कारण त्याच्यामध्ये तुम्ही अपार कष्ट घेतले तरी त्याचे कष्ट घेतलेत असं कधीच वाटत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की अभिनय अर्थातच हा माझा छंद होता आणि त्याचं पुढे करिअर झालं, तो व्यवसाय झाला, त्याच्यातून 4 पैसे मी कमवू लागलो. पण त्याचा दुसरा तोटा असा असतो की तुम्ही मग पैशासाठी सुद्धा बरंच काम करता, जे बहुतांश वेळेला चित्रकलेत फार कमी होतं. संगीतामध्ये पण अशी होण्याची, प्रत्येक कलेमध्ये ती होण्याची शक्यता असते, पण तो एक फार आनंदाचा गोष्ट आहे असं वाटतं मला. पण त्यातूनही सांगतो, गाणं मला स्वतःला काही क्षण विसरायला लावते, म्हणून ती कला मला फार श्रेष्ठ वाटते. आणि कुठल्या तरी फार मोठ्या लेखकाचं वाक्य आहे, मला आठवत नाही तो लेखक, प्रत्येक कलेला संगीत व्हावं असं वाटतं. वा. आता याचा अर्थ तुम्ही प्रत्येकाने कसा काढायचा तो बघा, पण मग संगीत म्हणजे काय हे मुळात आधी जाणून घ्यावं लागेल. आणि मग प्रत्येक कलेला संगीत व्हायचं असतं म्हणजे काय व्हायचं असतं हे मग तुम्हाला कळेल. पण या क्षेत्रामधली जी अनिश्चितता आहे किंवा यशापयशाचं वर खाली हेलकावे होते, लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळी इंडस्ट्री बंद होऊन जाते, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता किंवा याकडे बघण्याची दृष्टी काय? त्याकडे बघण्याची दृष्टी माझी एवढीच आहे सांगू का, लॉकडाऊनने फार शिकवलं. इतकं शिकवलं की ना, एका क्षणी असं लक्षात आलं, माणसाच्या आयुष्यात जर मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा ह्या जर असतील आणि कला ही इतक्या दुय्यम स्थानावर आहे, तर मग मी वैभव मांगले, मी काहीतरी अचीव केलंय, मी मोठा न, तर या म्हणण्याला त्या काळामध्ये इतका गहिरा अर्थ प्राप्त झाला. तुम्हाला जे मिळणारे पैसे होते ते अर्ध्यावर आले. लोक म्हणायला लागले पैसे नाहीये, तुम्ही काम करा. मग लोकांनी नंतर पैसेच नाही दिले
अशा खूप गोष्टी त्या काळामध्ये घडल्या आणि स्थित्यंतर झाली. आणि तो एक 5-7 महिन्याचा जो काळ होता आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्या थोडा बहुत, तर त्याने आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्या असं वाटलं. मग असं त्या काळात वाटलं की तुमचं कुटुंब फार महत्वाचं आहे, त्या कुटुंबातली माणसं फार महत्वाची आहेत. तुम्ही सामान्य होऊन तुम्हाला जगता आलं पाहिजे. म्हणजे आजही मी ट्रेननी ट्रॅव्हल करतो लांबच्या ठिकाणी जिकडे खूप ट्रॅफिकची शक्यता असते. मी बाईक त्यासाठी घेतली, मी बाईकने फिरतो. तर ना मी स्वतःला फार सामान्य माणसाच्या पातळीवर पुन्हा आणायला शिकलो या लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्यामुळे आता यश कशाला म्हणायचं आणि अपयश कशाला म्हणायचं याच्या रेषाच मी फार धुसर करून टाकल्या. तुला कामात आनंद मिळतोय का, तर मग ते तुझं यशच आहे की. भलेही तुमच्या दृष्टीने ते फार काम नाही गाजलं, नाही चाललं, पण तुला एक नट म्हणून त्याच्यातनं आनंद मिळाला का, तर मला मिळाला आनंद. मग ते यश आहे का अपयश मानायचं. पुन्हा यश अपयश ह्या इतक्या सापेक्ष गोष्टी आहेत, व्यक्तिपरत्वे बदलत जाणाऱ्या गोष्टी आहेत. तर मला वाटतं त्या काळात त्या गोष्टी सुद्धा मी शिकलो खूप. त्याच्यामुळे मला जे यश वाटतंय ते तुम्हाला कदाचित वाटत नसेल आणि तुम्हाला जे अपयश वाटतंय ते कदाचित मला यशही वाटत असेल. इतक्या त्याच्यात शक्यता आहेत. त्याच्यामुळे मी या फार गोष्टींना आता फार महत्व देत नाही. कामाचा आनंद मिळतोय का, कर, 4 पैसे मिळतात का, कर आणि पुढेच. गर्दीतले लोक खूप आहेत. एकतर पहिली गोष्ट म्हणजे परेश मोकाशी, ज्याने माझी काहीही 5 पैशाची ओळख नसताना सुद्धा त्याने मला त्याच्या नाटकात काम दिलं आणि ज्याच्यामुळे खरं तर मी मुंबईत राहिलो. 500 प्रयोग झाले मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकाचे, ज्याच्यातून माझं करिअर सुरू झालं. त्याच्यानंतर खूप मित्रमंडळी आहेत माझ्या आयुष्यामध्ये. त्यानंतर माझी प्रत्यक्ष बायको आहे की जी या सगळ्याला खूप चांगली स्ट्रॉंगली सपोर्ट करते आणि तिची स्वतःची काही याच्यात नक्कीच मत आहेत ज्याचा माझ्या मतांवरही परिणाम होतो. तर मला वाटतं की माझे काका आहेत ज्यांनी मला मुंबईमध्ये यायला प्रोत्साहन दिलं या क्षेत्रात येण्यासाठी. काही माझे टीकाकारही आहेत की ज्यांनी मला काय करायला पाहिजे हे सुद्धा शिकवलं. माझे कलिग्स आहेत की ज्यांची कामं बघून मी जेलस होतो आणि त्यांच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी करतो. तर ते असे लोक आहेत. तर मला वाटतं हे सगळ्यांकडनंच आपण काहीतरी एखादा प्रेक्षक येतो वाटेत मध्येच कधीतरी, आपण चालत असतो आणि नमस्कार मी अमुक अमुक अमुक, मी तुम्हाला फॉलो करतो बरं का, तुम्ही सुरुवातीपासून मी तुमची खूप कामं, नाही मला फोटो बिटो काही नकोय, तुम्हाला फक्त भेटून मला छान कसं वाटतं ते सांगायचं होतं. आणि तो एखादं काम सांगतो की हे काम तुमचं फार छान झालं होतं, किंवा तो सांगतो की असं काम नका ना करू, आम्हाला नाही आवडत तुम्हाला असं पाहायला. तर हे सुद्धा तुम्हाला शिकवणारेच लोक आहेत ना, की तुम्ही त्याच्यातून काहीतरी घेता आणि तुम्ही पुढे जाता. प्रत्येक माणूस तुमच्या आलेल्या आयुष्यामध्ये चांगला वाईट हा तुम्हाला काहीतरी देऊनच जातो असा याच्यावर माझा फार विश्वास आहे. आणि म्हणून मला वाटतं की आयुष्यात आलेली सगळी माणसंच माझ्यासाठी फार महत्वाची आहेत की जी काही ना काहीतरी मला शिकवून गेली. तुम्हाला भेटणारा प्रत्येक माणूस काहीतरी देऊन जातो, तसं तो सेल्फी घेऊन जातो हे सुद्धा खरं. ते सेल्फी काढणारी मंडळी हे आता जात नाही होत, प्रचंड जात होतो. म्हणजे त्याने काही प्रायव्हेट लाईफ राहत नाही, तुम्हाला कुठे जाण्याची सोय नसते, कुटुंबाबरोबर जाण्याची सोय नसते. हॉटेलला गेलं, मॉलला गेलं तरी प्रत्येक ठिकाणी फार लोक, अर्थात मग लोक म्हणतात का तो आमचं तुमच्यावर प्रेम आहे, आणि मग प्रेम आहे तर तुम्ही नाटक सिनेमाला तिकीट काढून काय येत नाही. प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत, फक्त चुंबन घ्या असं कसं म्हणून चालेल. आणि दुसरी गोष्ट काय आहे, सहज उपलब्ध झालं आणि एक हातात मोबाईल असतो ज्याने कुठेही फोटो काढायची सोय केली आहे ना. तुम्ही सेल्फी काढता आणि तुम्ही कुठेही फोटो ते काढून, बरं जेव्हा तुमची गॅलरी फुल होते त्यातला पहिला फोटो डिलीट आपलाच होतो. मी बघितलंय की जे उत्तम ऍक्टर्स आहेत त्यांना भाषेचं विलक्षण म्हणजे लाघव असतं, प्रेम असतं त्या भाषेचं, आणि दे कॅन रीड बिटवीन द लाईन्स आणि ऍक्च्युली ते सगळा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवतात. जसं लताचं गाणं असतं की त्या ओळीतलं सगळा अर्थ त्या सरांमधनं आपल्यापर्यंत पोहोचतं, तसं हे नट करत असतात. तर त्यासाठी तुम्ही वाचता काय साधारणपणे? म्हणजे वाचन आता खरं सांगू का, म्हणजे त्याबद्दल मी सॉरीच म्हटलं पाहिजे सगळ्यांना. मोबाईल आल्यापासून आणि हे इन्स्टा FB आल्यापासून, व्हॉट्सअप आल्यापासून
वाचनाचं प्रमाण माझंही कमी झालं. ऍक्च्युअली ते तसं होता का मला मी अत्यंत जाणीवपूर्वक दिवसातले काही वेळ समजा मी घरी असेल तर मी वाचतोच, पुस्तकं घेऊन वाचतो. आणि डॉक्टरांची पण पुस्तकं मी वाचलेली आहेत. तर वाचन हे फार महत्वाचं आहे. पुन्हा त्याच्यातलं एक नटासाठीचा एक अनुभव सांगतो मी तुम्हाला. वाचन का महत्वाचं आहे आणि हे तुम्हालाही सांगतो. तुमचं भावविश्व फार मोठं होतं. एक कादंबरी जेव्हा तुम्ही वाचायला घेता, एक कथा वाचायला घेता, तेव्हा ना एक सुरुवात होते. तिने स्वयंपाकघराचं दार उघडलं आणि ती घरात आली. चुलीतला निखारा तसाच अजून होता. काय करावं, पाणी भरावं का भाकरी थापायला घ्यावी, अशा विचारात ती 2 मिनिटं तिथेच उभी राहिली. अचानक दार उघडलं आणि वाऱ्याची मंद झुळूक आली आणि तिनं केस कानावरचे मागे घेतले. आता हे वाचत असताना तुमच्या समोर एक कुठलं तरी स्वयंपाकघर येतं, कुठली तरी चूल येते. ती बाई तुमच्या आयुष्यातली एखादी मैत्रीण, काका, काकू, मामी कोणतरी असते, ती तुम्ही इमॅजिन करता. इमॅजिन करण्याची जी प्रोसेस आहे ना, ती वाचनामध्ये इतकी तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. म्हणून वाचलं पाहिजे, कादंबरी कथा वाचली पाहिजे. ललित लेखनामध्ये कादंबरी हा श्रेष्ठ वाङ्मय प्रकार यासाठीच आहे की तो तुम्हाला एक वेगळं भावविश्व, एक वेगळं विश्व दाखवतो. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज तिथे चांगलं समृद्ध ग्रंथालय आहे, तिथे वाचन जाऊन करा, पुस्तकं आणून घरी वाचा. तुम्हाला एक वेगळं काहीतरी त्याच्यातून सापडत राहतं, एक वेगळी मूल्य सापडत राहतात, एक वेगळी नैतिकता तुम्हाला सापडत राहते आणि ती तुम्हाला दुसरं कोणीही सांगत नाही. म्हणून वाचलं पाहिजे आणि मी काही ना काहीतरी वाचत असतोच. हो हो हो. आगामी प्रोजेक्ट काय आहे? आगामी प्रोजेक्ट आता 21 सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा पार्ट 2 येतोय. तो नक्की बघा. पहिला तुम्ही बघितला असेलच. पहिल्या हेल्मेट घातलं. आता वेगळी भूमिका आहे त्याच्यामध्ये. तो 21 सप्टेंबरला रिलीज होईल. नाटकं तर 3 माझी चालू आहेत. वाड्या चिरेबंदी, संजय छाया आणि मर्डरवाले कुलकर्णी. ते धमाल विनोदी नाटक आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी अलबत्या गलबत्यावरच एक सिनेमा येतोय आणि त्याची अनाउन्समेंट आत्ताच झाली. तर त्याचं शूटिंग हे लवकरच होईल. त्यामुळे पुढच्या वर्षी तुमच्या सगळ्या बालमित्रांना अलबत्या गलबत्यावरचा सिनेमा तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. त्याच्या चिंची चिटकीन मीच आहे. ही चिंची चटकीन प्रभावळकरांनी केली होती. हो हो. मागच्या वर्षी प्रभावळकर इथे आले होते आपल्याला समारोप करायला. तर ती भूमिका तुम्ही केली तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलला होतात का, तुम्ही तुमच्या पद्धतीने करून? हो, मी त्यांच्याशी बोललो होतो. पण त्यांचं एक युट्यूबवर एक छोटासाच एक 2-3 मिनिटाचीच क्लिप आहे. तर मी त्यात बघितलं तर त्यांची चिटकीण जी होती ती मुलाला घाबरवणारी होती. आणि मी जेव्हा ती भूमिका वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं ही नुसती घाबरवणारी चिटकीण नाही असू शकत. ही ना स्वतःची मजा करणारी आहे. तिच्याबरोबरचे उंदीर मांजर आहेत त्यांच्याबरोबर मजा मस्ती करणारी असली पाहिजे. आणि हिचा पचका होतो दरवेळेला आणि ही त्याच्या पचक्यावर मुलं हसली पाहिजेत, अशी एक माझी भूमिका होती. त्या पद्धतीने मी साकार केली. आणि त्याच्यामुळे प्रभावळकर जेव्हा आले बाहेर ते म्हणाले तू काहीच्या काही वेगळं त्याचं रूप करून टाकलं. तर मला वाटतं ती अत्यंत वेगळी त्यांच्यापेक्षा चिटकीण झाली. त्याच्यामुळे प्रभावकरांनी आपला अनुभव शब्दबद्ध केलेला आहे. तुम्ही सुद्धा खरं तर हे सगळे तुमचे अनुभव आता शब्दबद्ध करायला पाहिजेत, म्हणजे आम्हाला एक छान पुस्तक मिळेल. सगळ्या प्रेक्षकांचा असा आग्रह आहे, माझ्यापर्यंत अनेक मेसेज, निरोप, कानगोष्टी आहे की तुम्ही काही ना काहीतरी आम्हाला इथे सादर करून दाखवावं. गाणं म्हणतोय, चालेल ना? सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या, सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी
गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात्र आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या कडेन मी पाहते कुणाला कळेन हा चेहरा कुणाचा कळेन मी पाहते कुणाला कळेन हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. थँक्यू 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 सो मच. खूप अवघड असतं असं गाणं, काही साथ संगत नाही काही नाही आणि पण अजूनही एक फरमाईश आहे नाही का? माणूस कोकणी आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आवडतं पुलंचं जे पात्र आहे अंतू बर्वा त्याची झलक खरं तर आम्हाला थोडंसं करून दाखवतं. आता सगळं आता आठवेल असं नाही, खूप दिवस झाले कारण करून. ते व्यक्तिनिवल्ली आम्ही नाटक केलं होतं त्याच्यामध्ये मी अंतू बर्वा करत होतो. रत्नागिरीत तुम्हाला माहितीये की तिथले लोक सगळे अंतू बर्व्या टाईपच असतात सगळे लोक. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. देवाने हे एक माणसांची निरळीच घडण केली आहे. रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणतात प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहे. अंतू बर्वा याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कोणी अंतू म्हणत नाही, पण समोरासमोर अंतूला अंतूच म्हणतात. माझी आणि त्यांची पहिली भेट बापू हेगिस्ट यांच्या दुकानात झाली. मी सिगरेटी आणायला गेलो होतो आणि केसरीच्या मागून अर्ध्या जास्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंटू शेटमी तडक प्रश्न विचारला होता, वकील साहेबांचे जावई हो झटक्यात ओळखले. बसा बापू, जावई बापूंसाठी चहा मागवा. इतका सलगीत आलेला म्हातारा कोण हे मला समजेना. शेवटी अंतू शेट्टी त्याचा खुलासा केला. तुमचे सासरे दोस्त हो आमचे, सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणून. हो सांगतो. केव्हा आलात पुण्याहून? परवा चालो. बरोबर दिवाळ सण असेल. मागात आलेली सासऱ्याकडे फोर्ड गाडी. अहो तुमचे दोस्त तुम्ही सांगा. वा पुण्याचे तुम्ही बोलण्यात कामास ऐकणारा. मग मुक्काम आहे की फ्लाइंग विजिट? नाही 2-3 दिवसात जाईल. उत्तम, थोडक्यात गोडी असते. नाही तर त्या सड्यावरला कसोबकर वकिलाच्या जावयासारखे करू नका हो. त्याने 6 महिने तळ ठोकला, एक दिवस कसोबकर वकिलाने खडे सरवास लावले. त्यास जावई जास्त दिवस राहिला की तो दशमग्रह होतो. कसे? बरोबर बरोबर. चहा घेता? नको हो, उकडतंय फार. अहो रत्नागिरी सुकडायचे, गोठ्यात निजायचे आणि बैलाच्या मोताची घाण येते म्हणून भागेल काय? बाकी उकाळाचा तुमच्या सड्यावर त्रास अधिक. दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग आणि थेट आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअर कंडिक्शन हो जावई बापू. हा आपला कंट्री विनोद. मग जावई बापू एक विचारू काय? मिश्किल प्रश्नाची नांदी चेहऱ्यावर दिसत होती. हो विचारा ना. एक सिनेमा काढला की काय सुट्टे हो तुम्हास? नाही ते सिनेमावर अवलंबून आहे, पण आम्ही वाचले. 1-1.5 लाख रुपये मिळतात. अहो मराठी सिनेमात एवढे कुठलेही नाही. एकावर 5 पूज्य पडत नसले तरी 3 पडतातच. हो पडतात कधी कधी, बुडतातही. हो ते चालाय. ते धंदा म्हटलं की चढणे आले आणि बुडणेही आले. आणखी एक विचारू काय, म्हणजे राग येणार नसेल तर? हो नाही विचारा ना विचारा. सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरे की आपले गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोड्यासारखे तूप मिसळलेले? हे म्हणजे वस्ताद हो जावई बापू वस्ताद. कोर्टात नाव काढा साक्षीदार म्हणून. अहो हे जे काही म्हणजे तर्जनी नासेका न्यायातला प्रकार असतो तो.
आता अंतू शेठचा आणि माझा परिचय जुना झाला. जेव्हा जेव्हा अंतू शेठच्या अड्ड्यावर गेलो रत्नागिरीवर तेव्हा त्यांची भेटही घेतली होती. मग त्यांच्या अड्ड्यावर त्यांचं जे चाललेलं जीवनविषयक तत्वज्ञान होतं तेही अशात ऐकलं होतं. कोकणात दुष्काळ पडला होता. तसा कोकणात नेहमीच दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. कोणीतरी अंतू शेठने संध्याकाळी हटकले, काय अंतू शेठ भाषणात दिसला नाही, कुणाच्या नेहरूच्या? अरे इथे दुष्काळ पडला तर भाषण कसले देतोस, तांदूळ दे. हे म्हणजे भाटाच्या खाडीत बुडणाऱ्या दालदाला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी येतो. तिथे मोकलतोय हाय ते घेता, त्यास उपयोग नाही त्याचाही. आज तुम्ही आपले खोळे आला नेहरू चालले बघायस आणि रत्नागिरी सांगून दाखवलं नाही काही इतिहास. बाळ गंगाधर टिळक जन्मली ती खोली आणि खाट. अरे गंगाधर पंत टिळका काय स्वप्नात दृष्टांत झाला होता तुझ्या पोटी लोकमान्य जन्म असणार आहे म्हणून? कोणाच तरी खाट दाखवण्याने दिले ठोकून. टिळकाने पहिले याच्यावर केले, पुरावा काय? टिळकाचं सोड, त्याच्या जन्मात झाली 100 वर्षे. तू जन्मला असती खोली तुझ्या आयशीच तरी सांगता येईल काय रे? घरी जाऊन विचारून ये आणि मग मला सांग टिळकाच्या नेहरूच्या गोष्टी. मला नेहमी प्रश्न पडे या लोकांच्या आदराची स्थानं तरी कुठली? कशांतरी गांधींचा विषय निघाला. अहो कसला गांधी? जगभर हिंडला पण रत्नागिरी झाला नाही. पक्का तो त्यास नेमके ठाऊक. इथे त्याच्या पंचायतचं कौतुक नाही की दांडीचं नाही. इथे सगळेच पंचवाले त्याच्यापेक्षा उघडे. सुतापितात काही तथ्य नाही हो. आमचा शंभू भट आयुष्यभर जाणवायचे सूत काशी त्याला. पण ब्रिटिश सरकार सोडा रत्नागिरीचा गिलिंग कलेक्टर देखील घाबरला नाही. त्यास तिसरे शस्त्र उपवासाचे. अहो नेहमी तुपाशी खाणारे सुपाशी माणसाचे कौतुक आम्हाच कसले? नाही माणूस असेल मोठा पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचा संबंध माल तर तो गांधीशी नाही, टिळकाशी नाही आणि सावरकरांशी नाही. मग काय स्वराज्य आकाशातून पडलं? कुठून पडलं ते तुम्ही तपासा. इंग्रज गेला तो कंटाळून. लुटण्यासारखं शिल्लकच काय होतं इथे? धंदा बुडीत खायचे जायला फुकलं दिवाळं. हा कुमार गेलं मडकी घेऊन तुम्ही फुकामुकी नाही. हे सगळं चक्रडे मिक्रमेड होतं. सत्ता इंग्रजाची नाही, सत्ता आहे विश्वेश्वराची. तो राजीवरावर घट्ट आहे. अशा वेळी अंतू शेठच्या जिभेवर सरस्वती नसते. आपण असं काय करता? इंग्रज गेले पण केवढ्या सुधारणा झाल्या समाजवादाला. कसला समाजवाद? नुसतं गप्पा आहे तो गप्पा समाजवादाच्या. अहो आंब्याचं एक पान देखील नसतो दुसऱ्या पानासारखं. सगळ्या माणसांची नशिबे सारखी होतील कशी? आणि घटकाभर धरा आला तुमचा समाजवाद. तुमचा गाव गांधी शिट्ट्या फुंकून सांगतोय कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे आली. बरं आली कोकण रेल्वे आणि गेली पांडुगुरुवाच्या परसामधून. पण पांडुगुरुवाच्या छोट्या खांद्यात हाताचे खुंट का फुटणार आहे? आणि कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली आहे तुमच्या राज्यात. छोटा पांडू कसणार काय आणि कसा तो तसाच राहायचा. अहो रामराज्यात देखील रामाने हनुमानाचे शेपू टुकटून आपल्या पाठीस नाही जोडले. तो नरच राहिला, हा वानरच राहिला. आता कधी कधी जातो कोकणामध्ये, भेट होते. परदेशी जायचो तर त्याच्या अगोदर कोकणात जाण्याचा योग आला. अंतू शेठ भेटले. अंतू शेठ झकपक झाली हो रत्नागिरी तुमची. तुमच्या घरी आली की नाही इच्छे हो? काळं फायचं आपलं बरं आहे. उद्या झकपक प्रकाश पडला म्हणजे बघायचं काय दळीतच ना. पोपडे उडालेले भिंती आणि गळकी कवले बघायच वीज हो कशास हवी. आमचे आपले दारिद्र्य काळोखात दडलेले बरे. त्यांच्या आठवून वाकून नमस्कार केला. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. परदेशी जाताय असं कळले. जाताय तर थोडा कोहिनूर हिरा पाहून यावं. माझी आपली उगीच तेवढी इच्छा राहिली आहे. पाहून आला आहात आणि मी नसेल तर पिंडाला कावळा शिवत नसेल तर कोहिनूर ओरडा शिवेल तो. नमस्कार केला तर मला म्हणाले आयुष्यमान भव, श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे हो तुम्हास. आमच्या मुलीशी आशीर्वाद सांगा. तुमचं भाग्य तिच्यामुळे आहे. जावई बापू एक गोष्ट सांगतो, कुठे बोलू नका. 40 वर्षापूर्वी आमची ही गेली ना, तेव्हापासून दारचा हापूस मोहरला नाही उगत. एकीकाळी शेकड्याचा आंबा घेतला त्या आंब्याचा, पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं पहा. असो या, सुखरूप या, सुखरूप या. पहाटे 5 वाजता एसटी स्टँडवर अंतू बर्व्यांची जावई बापू अशी खणखणीत हात ऐकू आली. मी चकित झालो. वैद्याच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हातात ठेवली आणि म्हणाले विश्वेश्वराचा अंगार आहे. विमानातून जाताय असं कळलं वकील साहेबांकडून. म्हटलं एवढी पुडी काही खिशात जड व्हायची नाही.
एसटी सुटली आणि त्या अंधुक प्रकाशात देखील त्यांचं ते खपाटेला गेलेलं पोट माझ्या डोळ्यावर उगीच आघात करून गेलं. खरंच कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसं देखील. खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही. धन्यवाद. आपल्या गप्पांनी, गोल गप्पांनी आणि अभिनयाने, गाण्याच्या लकेरींनी ही सगळी संध्याकाळ आपण समृद्ध केलीत, याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार.